हॅलो फ्रेंड्स, मी भावना भूतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लव नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. कथेचं नाव आहे ताल, एक राजनैतिक बंधन. लेखिका भावना भूतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव. भाग 19. अचानकपणे सीड बेडवरून उठला. हे बघून आद्या घाबरतच उठून उभी राहिली. भीतीने अक्षरशः थरथर कापत होती ती. सीड तिच्या समोर येऊन उभा राहिला. मी तुला कधीच माझी बायको म्हणून स्वीकारणार नाही, कारण हे लग्न माझ्या मनाविरुद्ध झालंय. सीड तिच्यावर चिडतच तिला म्हणाला. माझ्याही, आद्या निर्विकारपणे म्हणाली. सीडला पुढे काही बोलायला सुचतच नव्हतं. त्यात तिचा तो निरागस चेहरा आणि नाजूकसा आवाज त्याच्या रागावर थंडगार असा बर्फ पसरवत होता. मग हातात वरमाला घेऊन का उभी राहिलीस? पळून जायचं होतंस ना तिथून? सीड म्हणाला. तसं ती हुंदका देत रडू लागली. सीड तिच्याकडे बघत राहिला. हुंदका देतच ती खाली कोसळली. ती अचानक का रडते हे सीडला कळायला मार्ग नव्हता. काय झालं म्हणून तिला विचारावंसं वाटत होतं, पण त्याचा इगो आडवा येत होता. खरं तर जीवच देत होती मी, पण मामाने शपथ घालून अडवलं. पळून जात होती तर तुमच्या माणसांनी घराबाहेर पहारा लावून ठेवला होता. मी नाही तुम्हाला त्रास देणार. योग्य वेळ बघेल आणि निघून जाईल इथून. मी नाही तुम्हाला त्रास देणार, ती हुंदके देत म्हणाली. दोन्ही हात तिने सीड समोर जोडले होते. आता मात्र सीडचा राग दूर कुठेतरी पळून गेला. तो बेडवर येऊन बसला. ती मात्र त्याच्यापासून अंग चोरून एका कोपऱ्यात बसून होती. तिच्या समोर बसायला सीडला थोडं अस्वस्थ वाटत होतं. तो पाय आपटतच तिथून जायला निघाला. मला खूप भूक लागली आहे, ती रडतच त्याला म्हणाली. तसं त्याने तिच्याकडे पाहिले. ती मात्र नजर खाली ठेवून होती. मामीने काहीच खायला दिलं नाहीत मला. औषध पण घ्यायचे आहेत. चक्कर येते मला. एक भाकरी दिली तरी बस होईल, ती म्हणाली. पण नजर अजूनही खाली होती. सीडच्या रागभऱ्या चेहऱ्याकडे बघायची तिची हिंमतच होत नव्हती. सीड अजून तिथेच उभा म्हणून तिने घाबरतच मान वर काढत त्याच्याकडे पाहिले. तो तिचं ते निरागस वागणं बघत होता आणि एक प्रकारे तिला जाणून घेण्याचा तो प्रयत्नही करत होता. माझी मी बनवून खाऊ? मला येते भाकरी करता? तिने पुन्हा त्याला विचारलं. तसं तो त्याला लागलेल्या तंद्रीतून बाहेर आला. तिच्या प्रश्नांचं उत्तर न देता तो खोलीबाहेर पडला. ती डोकं धरून बसली. अंगात कणकण होती तिच्या. साडीच्या मिऱ्या नीट घट्ट पकडत तिने स्वतःची बॅग जवळ ओढली. बॅगेत स्वतःची औषधं ती शोधू लागली. सोबत फक्त 4 उसवलेले जुने ड्रेस, मामीच्या जुन्या साड्या, ज्या रोजच्या वापरात येतील म्हणून ती घेऊन आली होती. आहे त्या कपड्यात अजून बसून राहणं तिला जमत नव्हतं. तिने जुनासा ड्रेस काढला आणि सोबतच औषधांची पुडी. अंदाज घेतच ती बाथरूममध्ये शिरली. इथे संग्राम त्याच्या ठरलेल्या बारमध्ये नक्की भेटेल असा अंदाज काढत सम्राट त्याला शोधत होता. पण संग्राम त्याला कुठेच भेटला नाही. पुण्यातील प्रत्येक गल्लोगल्लीत सम्राट संग्रामला शोधत होता, पण हाती निराशाच त्याच्या पडत होती. रागातच त्याने संग्रामला फोन फिरवला. शोधू कुठं, शोधू कुठं, शोधू कुठं. संग्रामने फोन उचलतच गाणं गायला सुरुवात केली.
तुला शोधून काढेलच मी, एवढं नक्की. तुला जोपर्यंत शोधत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. सम्राट त्याच्यावर चिडतच म्हणाला. संग्राम क्रूरपणे हसू लागला. हसून घे बाई. एकदा का तू भेटलास ना तर अण्णा आणि आबा तुझी काय अवस्था करणार ह्याचा तू विचारच करू नकोस. सम्राट त्याला म्हणाला. घाबरलो यार आम्ही, म्हणत संग्राम पुन्हा क्रूरपणे हसू लागला. सम्राट त्याच्या हसण्याव्यतिरिक्त फोनवर ऐकू येणारा इतर आवाज कान देऊन ऐकत होता, पण काही अंदाज लावता येत नव्हता त्याला. तुझ्या आणि माझ्या लाडक्या बहिणीची काळजी घे हा तू. संग्राम सम्राटला चिडवतच त्याला म्हणाला. सम्राटने हाताच्या मुठी अक्षरशः आवळल्या होत्या. उद्या रात्रीपर्यंत तुला आबासाहेबांसमोर उभा नाही ना केला तर नाव सम्राट आबासाहेब पेशवे नाही लावणार मी. सम्राट म्हणाला. युअर टाइम स्टार्ट्स नाव. पण आम्ही एक बोलू का? आम्ही उद्या येणारच आहोत तिथे. आम्हाला आमच्या बंधुराजांशिवाय करमत नाही ना. लग्नसुद्धा मिस झालं ना आमचं. विचार करतोय की उद्या रात्रीपर्यंत येतो आम्ही पुण्याला आणि छानपैकी सरप्राईज देतो आम्ही सगळ्यांना. संग्राम म्हणाला. येतो म्हणजे? तू पुण्यात नाही आहेस? सम्राटने विचारलं. हुशार आहेस हं? लगेच कळलं तुला. स्मार्ट बॉय. संग्राम म्हणाला. येच तू उद्या, बघतोच मी तुझ्याकडे. सम्राट म्हणाला. सेल्फी होऊन जाऊ देत मग. संग्राम म्हणाला. सम्राटने रागातच त्याचा फोन कट केला. घरी जाऊन आबांना काय उत्तर द्यायचं ह्याचा विचार तो करू लागला होता. इथे सीड बाहेर आला. जेवण घेऊन जाऊ की नको ह्या विचारांच्या चक्रव्यूहात तो अडकला होता. तिचा तो नाजूकसा आवाज, त्यात तिचं निरागस आणि मनमोकळेपणाने वागणं कुठेतरी त्याच्या मनात घर करून गेलेलं. तिची चूक नाही ह्यात. आपण नको तिचा राग करायला, असं त्याने मनाशी पक्क केलं. घरात कोणी नोकर मंडळी त्याला दिसत नव्हती. जिथे नजर टाकेल तिथे तिथे त्याला अण्णासाहेबांची राजकारणी माणसं आणि नातेवाईकच दिसत होते. एका नोकराला तो आवाज द्यायला जाणार, तोच हातात भल्या मोठ्या बॅगा उचलत तो धडपडतच कुठेतरी जाताना त्याला दिसत होता. लहान मुलांच्या चालू असलेल्या पकडापकडीत आपण अडकून पडतो का काय असं त्याचं झालं होतं. वाट काढत तो स्वयंपाकघरात आला. मोठमोठं पातेलं भरून जेवणाची टोपे तिथे होती. सीडने एक ताट घेत त्यात आद्यासाठी जेवण घ्यायला सुरुवात केली. जे नजरेस पडेल ते तो ताटात घेत होता. एकंदरीत सगळं काही त्याच्याच आवडीचं बनवलं होतं. ताट घेऊन तो स्वतःच्या खोलीत आला. मगासच्या कोपऱ्यात बसलेली ती त्याला दिसत नव्हती. कुठे गेली ही? त्याने स्वतःला प्रश्न केला. सम्राट काय नाव बोललेला? डोक्यावर जोर देत तो आठवण्याचा प्रयत्न करू लागला. तितक्यात बांगड्याची किणकिण आणि सोबतच पैंजणांची छमछम त्याच्या कानात शिरली. क्षणभरात तिचा बदललेला अवतार सीड बघतच राहिला. जुना ढगळा असा ड्रेस, त्यातून अरेखीव दिसणारा तिचा शरीर बांधा. सीड पाहतच राहिला. केस मोकळे सोडले होते तिने. लग्नात नेसलेली भारदस्त साडी हातात पकडत ती सीडजवळ येऊन लागली. साडी खूप जडजड होती म्हणून बदलली, चालेल ना? तिने विचारलं. तू प्रत्येक गोष्ट आम्हाला का विचारतेस? उगाच आमच्यासोबत गोड बोलण्याचा प्रयत्न करू नकोस. जेवण आणलंय, जेवून घे. सीड तिच्यावर ओरडला. तुम्ही ओरडतायत का? मी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या घरी आली ना. मला नाही कळत इथे कसं वागायचं ते. मी बोलली ना तुम्हाला, मी योग्य संधी बघून पळून जाईल इथून.
मी नाही तुम्हाला त्रास देणार आणि मी गोड नाही बोलत आहे. तुम्हालाच माझं बोलणं गोड वाटत आहे. मग तो तुमचा प्रॉब्लेम आहे ना, आद्या बोलली. तू उलट बोलतेस आम्हाला, सिड पुन्हा मोठ्यानेच ओरडला. तसं ती हातात पकडलेली साडी आणखीन घट्ट पकडत 2 पावलं मागे सरकली. सिड अजूनही रागातच तिच्याकडे बघत होता. सॉरी, कान पकडतच ती त्याला म्हणाली. जेवून घे. हातातील ताट त्याने टेबलावर आपटले. खिशातून मोबाईल काढत ध्रुवीला फोन लावत तो तिथेच बसला. अजून एक हेल्प हवी होती, करणार काय? तिने घाबरतच त्याला विचारले. आता काय झालं? ध्रुवीला लावलेला फोन कट करतच त्याने तिला विचारलं. उद्या माझी एक्झाम आहे. मला एक्झाम द्यायला जायचंय. कोणाची परमिशन घ्यावी लागेल इथे? मला माहिती आहे आजच लग्न झालंय, पण जबरदस्ती झालंय ना. मला तर करायचं नव्हतं. शिक्षण पूर्ण करायला मी खूप मेहनत घेतली आहे. त्यात माझ्यासोबत. असं बोलत ती मध्येच थांबली. डोळ्यातून येणारं पाणी ती पुसू लागली. माझ्यासोबत पुढे काय? सिडने विचारलं. तिने नकारार्थी मान डोलवली. टेबलावरील ताट घेऊन ती खाली जमिनीवर बसली. सिड आता तिला निरखून पाहू लागला. जेवणावर उपडी ठेवलेलं ताट तिने सुलटं केलं. ताटातील पंचपक्वान्न बघून तिने सिडकडे पाहिलं. सिडने तिच्यावरून नजर हटवली आणि पुन्हा मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसला. सुलट्या केलेल्या ताटात तिने स्वतःसाठी पाहिजे तेवढं जेवण काढून घेतलं आणि दुसरं ताट सिड जवळ आणून दिलं. आता भूक लागलेली ना तुला? सिडने राग दाखवतच तिला विचारलं. मी राक्षस थोडी ना आहे एवढं खायला. तुम्हाला पण भूक लागली असेल ना? तुमचं पण जबरदस्तीच लग्न झालंय ना? ती कोड्यातच म्हणाली. जबरदस्ती लग्न केल्यावर भूक लागते का? वेडी आहेस का ग तू? सिडने तिला विचारलं. मामा लग्नासाठी जबरदस्ती करत होते म्हणून मी कालपासून जेवली नाही ना. म्हणजे औषध घ्यायचं होतं ना, मग मामाने जबरदस्ती भाकरी भरवली मला. घसा दुखतोय ना माझा, मग ती कोरडी भाकरी जातच नव्हती. औषध लागतील असं समजून मामाने मला भाकरी भरवली, पण खरं सांगू तर माझं जेवणावरून मनच उडालंय. त्यात मला ह्या जबरदस्तीच्या लग्नाचं खूप टेन्शन आलेलं आणि माझ्या परीक्षेचंही. तुम्ही किती नशीबवान आहे ना, तुमच्याकडे आई आहे, बाबा पण आहेत. माझे आई बाबा असते तर माझं असं कोणासोबत पण जबरदस्ती लग्न नसतं ना लावून दिलं. तशी मी लग्नाला घेऊन कधी स्वप्न नाही बघितली, पण शिक्षणाला घेऊन खूप बघितलीत. पण माझ्यासारख्या मुलीने स्वप्न बघूच नये. मी का त्या दिवशी तो शॉर्टकट निवडला? म्हणत तिचे डोळे पुन्हा पाणावले. सिडला आता मात्र तिची खूप दया आली. ती खरंच निरागस आहे हे तिच्या बोलण्यातून आणि चेहऱ्यावरील हावभावातून दिसून येत होतं. जेवून घे, मी उद्या तुला तुझ्या एक्झाम सेंटरवर सोडतो, सिड म्हणाला. खरंच? ती अगदी लहान मुलासारखी मोठ्याने ओरडली. एवढं ओरडण्यासारखं काय आहे त्यात? हे तुझं घर नाही ओरडायला, सिड तिला दम देतच तिला म्हणाला. माझं तर घरच नाही ना, आणि ज्या घरी राहते तिथे तर मामीचं एवढी ओरडते की तिच्या आवाजापुढे माझा आवाज एकदम फिका आहे. जशी तुमची ही भाजी आहे अगदी तसाच, आद्या म्हणाली. जेवणाला नावं ठेवतेस तू? सिडने विचारलं. फिकी म्हणजे कमी तिखट, भाजी कमी तिखट आहे, ह्याला नावं ठेवणं म्हणतात का? आद्याने विचारलं. तू जेव आणि झोप इथे, आम्ही सम्राटच्या खोलीत झोपू, सिड म्हणाला.
त्याला मी ओळखते. तोच ना, जो आपण हॉलमधून बाहेर पडत होतो तेव्हा तुमच्या समोर आलेला? आध्याने विचारलं. आध्याने असं काही म्हणताच सिडला आश्चर्याचा धक्का बसला. तू कसं ओळखते त्याला? सिडने तिला विचारलं. क्रमशः. कथा आवडत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.